नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा व्लॉगमध्ये. फ्रंट कॅमेरा शूट करतोय, बघू म्हटलं कसं येते काय. तर आज आहे शनिवार. आज जस्ट उठलो, आज सकाळी 7ला झोपलो होतो. रात्रभर काही ना काही बघत बसलो. दुसरी गोष्ट अशी पार्सल आलं, त्याच्यामुळे लगेच झटकेपट कपडे वगैरे घालून लगेच चालू पार्सल वगैरे दिलं. आज फायनली पार्सल देण्यात आलं इतक्या दिवसानंतर. दुसरी गोष्ट अशी कपडे टाकले होते धुवायला, तर कपडे वगैरे धुवायला टाकले, पण आता मी काही खाल्लेलं नाही. पहिले खातो काहीतरी, देन वी विल मीट आफ्टर लंच. ओके, टिल देन टेक. फोन कोणाला लावून राहिलाय? अरे तू काय ढिल्ला बिल्ला झाला का काय? हे बघा, मेट्रो स्टेशन आहे, क्रोमा चौकचं मेट्रो स्टेशन असेल हे. इथं आलो होतो आम्ही ट्रेन्सला. तर भाऊला आता जायचं ग्रँड हाय स्ट्रीटला. हे बघा, हे ग्रँड हाय स्ट्रीट. हा मॉल दाखवलाय का नाही माहित नाही मला. मी हा मॉलला गेलोय का आपण मलाच माहित नाही, पण हे मेट्रो स्टेशन दाखवून देऊ म्हणलं तुम्हाला चापके साथ. एक गाडी इथं लावली, इथं गाडी लावली. मॉकर काय 30-40 रुपये देण्यात माझ्या नाही. इथून थोडं पै जातो आणि विल शो यू द ग्रँड हाय स्ट्रीट मॉल ऑफ हिंजवडी फेज 2 झाली. इकडे आलेलोच नाही. इकडे नवीन पॉलमॉनस ब्रँड झालंय. आता इकडे पलीकडे जायला आम्हाला रूट नाहीये. मॅटर असं झालंय कारण की तिकडे दिसतंय बघ, तिकडे फुटलेलं दिसतंय थोडंसं. श्रद्धा कपूरचं ब्रँड आहे वाटतं पॉलमॉनस. त्याच्यानंतर जीवा, सगळे अरे सगळे ज्वेलरीच आहे इथे. लाईम लाईट काय विषय, हे पण ज्वेलरी का? ठीक आहे, असो, काय हरकत नाही. आज आपल्या पलीकडे कशी उडी मारता येईल त्याच्यावरती आपल्याला फोकस करावं लागणार. आपल्याला एक नवीन म्हणजे फार्मास्युटिकलची कंपनी स्पॉट आउट झाली, MQR. तुम्ही बरेचसे बघितले असतील. जे बघा, ही कंपनी ती फेज 2 मध्ये, जे की बनवती फार्मास्युटिकल आहे म्हणल्यावर गोळ्या औषधं बनवते. MQR आहेत, बरेचसे प्रोडक्ट आहेत त्यांचे. तर इथं आहे वाटतं त्यांचा प्लॅन्ट वाटतं, चालू की नाही माहीत नाही, कारण की अंधार पडलाय मारण्याचा. हे पूर्ण बाहेरून व्ह्यू ग्रँड हाय स्ट्रीट मॉलचा. इथून शेवटी भेटला आपल्याला जायला पलीकडे जागा. हे बघा, पूर्ण एक आहे चांगला मॉल आहे, छोटासा मॉल आहे असा. फेज 2 तर चांगला मॉल आहे, पण हे बघा दिसतंय तुम्हाला. तर लेट्स गो. विषय असं झालं, यांनी अरेंजमेंट चेंज केली. वेस्ट साईड इकडे होतं जुडिओच्या ठिकाणी, जुडिओ खाली होतं बेसमेंटला. पण इकडे काय होतं रे? इकडे मॅक्स होतं का? हा माहिती. हा लाईफस्टाईल होती इकडे, बरोबर. म्हणजे लाईफस्टाईल गेलंय का याच्या अर्थ? बंद व्हायला लागलं. बघा, जवळपास असा ॲपिरियन्स आहे. जवळपासचा छोटासा म्यूल आहे हा, छोटा. सगळे हे बघा, हे ब्रँड वाचा तुम्ही, एवढे ब्रँड आहे तिथं, छोटा एकदम. झाला किस्सा मला वाटलं झाला किस्सा. बंद झालं तर ते. जवळपास असं दिसतो हा मॉल आतूनमधून. आणि इकडं खाली जुडे होते इकडं खाली. हा, हे काय बंद केलंय? हे काय, हे जुडे होतं तर इथं आलंय ते वेस्ट साईडलाच्या जागी. एस्केलेटर आहे खाली जाण्यासाठी. जवळपास असं दिसतं ॲम्बियन्स आतमधला. तर चाललो आहे आता वरती. मॅक्समध्ये आलो इन शॉर्ट. थोडंसं चांगली क्लॅरिटी वाढवतो. दॅट्स द वाय लुक टुडे. बाहेर दिसत असून माहिती मला. हे मयूर चाललाय पुढं आणि इकडे मी चालताना, आणि खाली आपण ग्राउंड फ्लोअर सोडताना. भाऊचं झालाय पाचका, त्याला काय भेटला नाही जो शर्ट पाहिजे तो. जवळपास असं धामजाम आहे, बघून घे आतमध्ये. इथं मी काही घेतलं नाही कधी, कारण की एवढं काय आवडत नाही मला हा ब्रँड मॅक्स, त्याच्यामुळे बाकी काही नाही. दुसरी गोष्ट अशी की जो काय माहिती, तू काय शोधतो ते त्यालाच माहिती. ॲम्बियन्स जवळपास असं आहे, चांगलं आहे. वरती गाणे बिणे लावले ते स्पीकर. भाऊचं झाला खेळायचा मूड. कसा खेळतोय डॉल सोबत. जायचं मिकी माऊस इन द हाऊस. हा का घ्यायची इच्छा आहे तुला? कळेल का मला का घ्यायची? चांगलं आहे ते चांगलं आहे का? बरोबर, ठीक आहे, चालेल, काही विषय नाही. चल ना, आता लय पांचटपणा झाला. चल ये. हे काय आवडलं रे याला? ली कूपरचं कलेक्शन आहे. ली कूपर तुम्हाला ट्रेंड्समध्ये पण मिळून जाईल. हा ब्रँड म्हणजे सगळेच ब्रँड ठेवतं. इंटिग्रिटी पण यांचंच ब्रँड आहे वाटतं. थोडाफार शेटर फार बंद झाले तरी भाऊची काही शॉपिंग काही नाही. कॅब बघू राहिला आता. ते जीन्सची पॅन्ट नाही का, त्याची बॅग बनवली यांनी. जीन्सची बॅग भारी, फाटणार नाही, रफ अँड टफ आहे. किती वर्ष झालं मग, फक्त धुतल्यावरती कलर जाईल त्या बॅगीचं. हे बघा. आणि इकडून हा दुसरा व्ह्यू आहे. आपण तिकडल्या पलीकडल्या साईडला गेलो होतो. हा असा जवळपास व्ह्यू आहे. आणि या कॅब्स तिथे ते झालंय बंद. याला देऊ आपण धप्पा अचानक. चल वय साईडला चल. ओके. हे पुढं पॅन्टलून्स, बरेचसे मॉल झालेत तसे बंद. सॉरी, दुकानात यातले वेंडर किंवा स्टोअर. भावाला पॅन्टलून्समध्ये ह्याचं हे चेक करा एकदा, सगळं व्यवस्थित नाही का. ॲम्बियन्स हे बघा, पॅन्टलून्स समोर. काउंटर दिसते पण एवढी काही गर्दी नाही, एवढं काय. हे बघा,
फुल शर्ट हळूहळू दाखवतो तुम्हाला सगळं मी. पिजेरिन हे कोणता ब्रँड आहे? इंडस राऊटर. पेंटलोनचं काय नाही राव माझ्याकडे. व्हॅन्युसनचं छोटा विषय. बेनिटन कलर ऑफ बेनिटन्स. चुकलं जरा बोलतं नाही माझ्याकडनं. US चा ब्रँड आहे तो. त्याच्यानंतर ॲलन सॉली तिकडे. बेसिक्सचा कोणता माहीत नाही मला. ॲलन सॉली माहिती आहे. तर असं जवळपास विषय. इकडे ट्रायल रूम आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. जेवणाचा पण टाईम. मित्रांनो असं काय दिसू राहिलं मी जवळपास क्वालिटीमध्ये. भारी दिसतोय का मी? थोडाफार का होईना थोडाफार तर दिसत असेल ना शेड का नाही? कोणता कलर येऊ ठेवला आडून काय माहिती. तो मिळतच नाही त्याला. मे बी त्याला ऑनलाईन मिळेल. तर आता इथून आम्ही करतो टाटा अलविदा. इट्स ओपन अगेन. ओके लेट्स गो आउट ऑफ. पोरांसाठी काय इथून टनल इथून बसले का तर डायरेक्ट खालच्या बेसमेंटला जातं ते खाली. तेव्हा पूर्ण टनल आहे असं आहे यू करून. हे बघा पूर्ण वरती काय आहे याचं आहे खाण्याचं आहे म्हणजे डॉमिनोज नाही वाटतं इथं पण मॅकडी का बर्गर किंग आहे. आता आठवत नाही मिले झाले आलो नाही. ते वरती बघू गेलो तो जाऊ. आणि त्याच्यानंतर पिझ्झा हट पण आहे. तर हे पूर्ण खाली 4-5च फ्लोअर आहे. एवढं मोठं नाही. सगळे एस्केलेटर दाखवतो तुम्हाला. आणि ही राईड लहान मुलांची एकदम प्रॉपरवाली नाही का युटर्न. आणि इकडे एक छोटंसं बॉक्स क्रिकेट पण आहे जेणेकरून ते ऑटोमॅटिक मस्तीने बॉल फेक. तो वेगळाच काहीतरी विषय दिसतोय. कुठं आणलंय माहित नाही मला. कोणता ब्रँड आहे काय माहिती. सगळे कार्टून बिर्टून दिसू राहिले जबरदस्त मध्ये. ग्लास पीस नाही का एकदम प्रॉपर. आणि इकडे मी स्वतः ब्रँडेड काय माहिती. IT पार्क आहे काय इम्पेरियल बी स्कूल फायनान्शियल नाही माहिती. जाऊ दे. तो खाली चल म्हणतो आता मध्येच काय झालं काय माहिती. गोईंग एट डाऊन स्टेअर्स. आणि इथं दिसतं आम्ही वरती. खाली का जायचंय मित्रा खाली का चाललोय आपण मित्रा? कपडे इकडे खाली कोणता ब्रँड आहे कपडे बघायला? हे काय विषय काय माहिती. छोटे स्टॉल पण आहे तिथं. इकडं पण छोटे स्टॉल आहेत जी. इकडे मागे ते काय ऑफिस आहे का काय माहित नाही. सगळे छोटे छोटे स्टॉल आहे तिथं. मे बी छोट्याशा गोष्टी. आता याला काय आवडलंय काय स्टिकर्स नाही किचन. सॉरी माय बॅड. किचन हे कोणाला घाबरायला भारी फुल भारी आहे घाबरायला. प्राइस विचारतोय आता तो. बघू आता कितीला आहे काय माहिती पण भारी. पण 80 रुपयाचा विषय. हा इकडे पुढे लेनवो HP हबीबिब्स एवढे आहेत ब्रँड पण ते बंद झालेत अनफॉर्च्युनेटली. कारण की वेळ झालाय खूप आपल्याला त्याच्यामुळे. हे असा विषय 150 रुपये द्यायचे. 2 बॉल टाकायचे त्याच्यात. आणि काही पण असं टेडी बिडी घेऊन जायचं. एकूण एकच होते. टेडीचे पैसे दिले गतच होत ते. बरोबर आहे का नाही शेट? हा किंवा नाही. फोटो बुथ आहे इथं. फोटो काढतात का? ठीक आहे. आता चाललोय ते टॅटूकडे. काय विषय याचा बघू आता. टॅटू मिनिसो आहे ना मिनिसो. हे ब्रँड हे मुलींचं होतं असं याचं म्हणणं आहे मयूरचं. आपलं काय माहिती. सगळ्या मुलींचीच होत तिथं पण. कॅम्पस डिकॉट हे वरती ब्रँड आहे सगळे. 3 फ्लोअरचं वाटतं मॅक्स खालपासून तर वरपर्यंत. तिकडं बार्बेक्यू नेशन ले कुपरचा स्वतंत्र ब्रँड. आणि बाटाचं असं आहे. आलोय टॅटूला. ऑलरेडी टॅटू चालू आहे इथं. भाऊंचा टॅटू चालू आहे. इथं टॅटू मास्टर्स. हा टॅटू विचारतोय. डिझाईन सरप्राईज ठेवायची डिझाईन म्हणून काय रिव्हील करीत नाही. ठीक आहे असू दे काय असतं. पॅटी भेटला आम्हाला. जय श्रीराम जय हनुमान गणपती बाप्पा मोरे हर हर महादेव रामकृष्ण आहे. बाकीचे कोण बाकीचे सोबत कोण आलाय? फॅमिली घेऊन आलाय. ओके फॅमिली घेऊन आलाय. मला वाटलं वहिनीसोबत आलाय का काय. तो केस वर उभं केली असती ना इथं असती तर. फिरायला आलो. काय घेतलंय? डीमार्टची पिशवी कुठे? नाही डीमार्टची नाही आहे ते. हे सामान घेतलंय का? चालेल. हा ठीक आहे काय विषय नाही. चाललंय झुडिओला दीदीची आणि ते बाळाची खरेदी. ओके गॉट इट. खरेदीला आले तुम्ही? खरेदीला आलो होतो पण जे पाहिजे ते भेटलं नाही आम्हाला. शर्ट कोणता काय? शर्ट पाहिजे होता. कोणता? कॉफी चॉकलेट. का बरं? कॉफी चॉकलेट पण चॉकलेटच का बरं असं? आय डोंट नो. कलर नाही म्हणून. हा कलर नाही त्याच्याकडे सगळे कलर आहेत. असे भलतेच काय घालतो रे. वेडा आहे तो खूप वेडा आहे. आमचं आउटफिट चेक करा. आमच्या ती दाखवली पिशवी. आता काय पाहिजे. ठीक आहे. कुणी असेल वधूवर मेळाव्यामध्ये कोणी असेल तर कमेंट्स मध्ये ड्रॉप करा. काय विषय नाही. हे काय विषय. योगा विषय. लेट्स गो.
हे काय विषय, चला आता कॉल करू आपण. लेट मी जस्ट क्लोज दिस, लेट मी मेक अ वन कॉल. हॅलो हॅलो, जय श्रीराम. हा भाऊ आलो आम्ही बाहेर. तर इथे लहान मुलांना छोटी छोटी ट्रेन आहे, मस्तपैकी बसायचं 7 के 7. ऑलरेडी सगळं क्लोज झालं आहे, लास्ट टाइम बघून घे सगळं. आता निघू राहिलं एकदम प्रॉपर. हे काय गोल्ड टोन माहीत नाही, असो. आता तिकडून परत ते इकडे जा. किती वेळापासून लाईट गेली, आलेली नाही. आता बाहेरच खावं लागेल आज पण. तर ठीक आहे, जाऊ आता बाहेर वगैरे खातो. थोडं आज पुढं चालायचं आहे आणि ब्लॉगची इंटेन करूयात आपण आज. मित्रांनो जय श्रीराम, काळजी घ्या, बाय बाय. मित्रांनो दगडूशेठला जायचा विचार आहे. आता एकदम 10 वाजलेत रात्रीचे. पण विषय अजून एक असा आहे, मध्येच वेळ आम्ही एंड केला होता, मला वाटलं कुठं जायचं नाही काय नाही. पण आता ठरले अचानक भयानक. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, जय श्रीराम जान म्हणे. हे बघा काय क्वालिटी विषय. ही कोणती 115 पुणे स्टेशन लास्ट बस असेल माझ्यामध्ये. ठीक आहे, तर चाललो आता एका जणाकडं. तर इकडे जाऊयात आपण आणि बघूयात हाऊ इट गोज. शेवटी एकदम पोहोचला आम्ही लॅम्बोर्गिनी बघत बघत. दिवस आमचा सफल झालो नाही याच्यात. देवाचा आता आशीर्वाद घेऊ. मॉक्कर गर्दी बघा, म्हणजे थोडीफार आहे नॉर्मल रस्ता निमुळतं आहे म्हणून. तर आतमध्ये माहीत नाही मला दर्शन मिळतं आहे का नाही. ते बघा पूर्ण आपलं दगडूशेठ गणपती बाप्पा बघा इथून दिसत असेल. इथून दर्शन घेतो, बंद येते. गणपती बाप्पा मोरया, इथून दर्शन वगैरे घेऊ. दर्शन घेतलंच देवाचं, ती गोष्ट वेगळी आहे. पण मध्ये डेक्कन व्हील्स म्हणून आहे ना, तिथं लॅम्बोर्गिनी दिसली आम्हाला. पोंडिचेरी पासिंग होती, रेड कलर होती एकदम. एवढीच हाईट होती गाडीची. ते बघून पण आनंद झालो, पण अनफॉर्च्युनेटली कॅप्चर करताना आली. एक्साइटमेंटच्या नादामध्ये स्लोमो निघला. ठीक आहे, असू द्या, काय हरकत नाही. परत एकदा तरी भेटेलच आपल्याला. दोघं स्पॉट आउट झाले, आम्हाला भेटले ते लिजेंडरी लोक. त्याच्यानंतर इथं कुलदैवाचं दर्शन घेतलं आम्ही सगळ्यांनी, कालिंका मातेचं. जय माता दी, जय माता दी. कालिंका माता की जय. आता निघू इथून शेट. आता एफसीला जाऊ, बघू काय तिथलं सीन दाखवायला पाहिजे होतं, जिथून आपण गाडी फिरवली नाही. युटर्न डिपार्टमेंट होतं, डिपार्टमेंट. हेल्मेट नव्हतं ना आपल्याकडे. हेल्मेट काहीच नव्हतं आपल्याकडे. काहीच नव्हतं. चिक्कू